नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येणाऱ्या MPSCच्या सर्व परीक्षांमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा उपयोग होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक महत्त्वाची सूचना की लेक्चर आहे ते शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या नोट्स काढा आणि जर स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर ते संपूर्ण करा, अर्धवट करू नका, हे मला म्हणायचं होतं. चला तर पाहूयात आजच्या म्हणजे 8 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न क्रमांक पहिला, उत्तर प्रदेश सरकारने डिजिटल लायब्ररी कुठे स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. जिल्हा ग्रंथालय, बी. शाळा व महाविद्यालय, सी. ग्रामपंचायत सचिवालय आणि डी. नगरपालिकांची कार्यालय. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, ग्रामपंचायत सचिवालय. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. उत्तर प्रदेश सरकारने ग्रामपंचायत स्तरावरती डिजिटल लायब्ररी स्थापन करून ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा देत आहेत. डिजिटल लायब्ररीमध्ये ई-बुक्स, व्हिडिओ, ऑडिओ लेक्चर्स, क्विज आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध असेल आणि प्रत्येक डिजिटल लायब्ररीसाठी 4 लाख खर्च करणार आहेत उत्तर प्रदेश सरकार. पुढील प्रश्न क्रमांक 2. भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा अधिकृत शुभारंभ कोणत्या दिवशी होणार आहे? त्याचे पर्याय आहेत: ए. 26 जानेवारी 2027, बी. 1 जुलै 2027, सी. 15 ऑगस्ट 2027 आणि डी. 2 ऑक्टोबर 2027. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15 ऑगस्ट 2027ला. पॉईंट्स पहा. भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरवरती धावणार आहे. या प्रकल्पात जपानच्या शिंकानसेन E5 सिरीज ट्रेन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा वेळ 7 ते 8 तासांवरून 3 तासांपेक्षा कमी होणार आहे. आणि 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरत वापी दरम्यान 100 किलोमीटर अंतरावरती पहिली बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. हा 508 किलोमीटर लांबीचा प्रकल्प भारताच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवणार असे मानले जात आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3. सूर्यास्त्र रॉकेट सिस्टीमबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? ऑप्शन आहेत: ए. ही भारताची पहिली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे, बी. ही भारताची पहिली स्वदेशी युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर प्रणाली आहे, सी. ही फक्त नौदलासाठी विकसित करण्यात आली आहे, डी. ही रशियाच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. ही भारताची पहिली स्वदेशी युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर प्रणाली आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ही प्रणाली पुणे आधारित NIBE लिमिटेडने इस्रायलच्या एल्बिट सिस्टीमच्या सहकार्याने विकसित केलेली आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि सूर्यास्त्र प्रणाली 150 ते 300 किलोमीटर अंतरावरती अचूक पृष्ठभाग ते पृष्ठभाग हल्ला करू शकते. हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि या प्रणालीच्या सर्क्युलर एरर प्रोबॅबल म्हणजे CEP 5 मीटरपेक्षा कमी असून ती अत्यंत अचूक मानली जाते. आणि भारतीय सैन्याने सूर्यास्त्र रॉकेट सिस्टीमसाठी 293 कोटींचा करार NIBE लिमिटेड सोबत केलेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे या प्रश्नामधला. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. स्वदेश म्हणजे सी वॉटर डिसॅलिनेशन सिस्टीम ही पोर्टेबल उपक्रम प्रणाली कोणत्या संस्थेनं विकसित केलेली आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. इस्रोने, बी. DRDOने, सी. CSIRने आणि डी आहे NIOTने. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, DRDOने. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ही प्रणाली दुर्गम आणि युद्ध क्षेत्रातील परिस्थितीत सैन्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. हा उद्देश आहे त्याचा.
आणि मॅन्युअल स्वदेश प्रणाली एक व्यक्तीद्वारे वाहून नेता येते व अल्पकालीन स्थितीमध्ये 10 ते 12 जणांना पाणी पुरवू शकते. ही त्याची क्षमता आहे आणि ही प्रणाली नौदल मोहीम, किनारी भाग तसेच लडाखमधील पांगोंग त्सो सारख्या खारट अंतर्गत भागांसाठी उपयुक्त आहे. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5. ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या मुख्य ड्रॉमध्ये सहभागी होणारी सर्वात ज्येष्ठ वयोगटातील महिला खेळाडू कोण ठरणार आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. सेरेना विल्यम्स, बी. व्हीनस विल्यम्स, सी. मार्टिना नवरातिलोव्हा आणि डी. किम क्लायस्टर्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्हीनस विल्यम्स. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याचे: 45 वर्षांची व्हीनस विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीमध्ये खेळणारी सर्वात वयोवृद्ध महिला म्हणजेच ज्येष्ठ वयोगटातील महिला ठरलेली आहे आणि 5 वर्षानंतर वाईल्ड कार्डद्वारे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुनरागमन केलेले आहे व्हीनस हिने. हा महत्त्वाचा पॉईंट्स आहे. आणि व्हीनस विल्यम्स ही 7 वेळा ग्रँड स्लॅम एकेरी आणि 5 वेळा विम्बल्डन विजेती ठरलेली आहे. हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि तिने सेरेना विल्यम्ससोबत ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरी 4 वेळा विजेतेपद पटकावलेले आहे. सगळेच पॉईंट्स यातले महत्त्वाचे आहेत. आणि ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी व्हीनस ऑकलंड आणि होबार्ट येथे सराव स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. झारखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय आहेत: ए. न्यायमूर्ती संजीव खन्ना, बी. न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनक, बी आहे न्यायमूर्ती TS चौहान आणि डी आहे न्यायमूर्ती अरुण मिश्रा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनक. महत्त्वाचे पॉईंट्स पहा: भारताच्या राष्ट्रपतींनी 2 जानेवारी 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारशीनुसार या नियुक्तीस मंजुरी दिली आहे. 8 जानेवारी 2026 रोजी पदभार स्वीकारणार असून ते न्यायमूर्ती तारलोक सिंह चौहान यांचे उत्तराधिकारी असणार आहेत. जून 2013 पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून ते कार्यरत होते आणि गोव्यात जन्मलेले न्यायमूर्ती सोनक यांनी नागरी घटनात्मक व पर्यावरण कायदा मोठा अनुभव मिळवला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. कॅलेमेरिया मिझोरामेन्सिस ही नवीन सापाची प्रजाती कोणत्या राज्यामध्ये शोधण्यात आलेली आहे? पर्याय आहेत: ए. नागालँड, बी. मणिपूर, सी. मिझोराम आणि डी. आसाम. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिझोराम. महत्त्वाचे पॉईंट्स पहा: कॅलेमेरिया मिझोरामेन्सिस हा अविषारी रीड सापाची प्रजाती आहे. इम्पॉर्टंट आहे. शोध आहे मिझोराम विद्यापीठाचे प्राचार्य H.T. लालरेमसांगा यांच्या नेतृत्वाखाली संशोधन पथकाने लावला आहे. DNA विश्लेषणामध्ये 15% पेक्षा अधिक जनुकीय फरक आढळल्यामुळे ही स्वतंत्र नवीन प्रजाती म्हणून ओळखली गेली आहे. आणि मिझोराम राज्यात एकूण 169 हार्पेटोफॉना प्रजाती नोंदवण्यात आल्या असून त्यात 117 सरीसृप व 12 उभयचरांचा समावेश आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. हरियाणामधील जन्मवेळी लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशिओ ॲट बर्थ म्हणजे SRB संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? पर्याय आहेत: ए. 2024 SRB 923 होते तर 25 ते 910 झालेले आहे. पर्याय क्रमांक बी. 2024 SRB 900पेक्षा कमी होतो आणि सी आहे 2024 910 वरून 2025 SRB 923 इतके वाढले आहे आणि डी आहे 2025 SRB 971 नोंदवला गेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 2024 910 वरून 2025 SRB 923 इतका वाढलेला आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत: 13 अंकी वाढ गेल्या 5 वर्षांतील हरियाणातील सर्वाधिक SRB सुधारणा ठरलेली आहे.
PNDT ॲक्ट आणि MTP ॲक्टच्या कठोर अंमलबजावणीमुळे बेकायदेशीर लिंग निवडी विरोधात कारवाई करण्यात आली इथे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्यामुळे 2025मध्ये हरियाणात 5.19 लाखांहून अधिक जन्मांची नोंद झाली आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच दुर्मिळ कुशन काळातील नाणी आणि लॅपिस लझुली कोणत्या पुरातत्वीय स्थळावरती सापडली आहेत? पर्याय आहेत ए मोहेंजोदडो, बी हडप्पा, सी तक्षशिला येथील भीर टेकडी आणि डी सारनाथ येथे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तक्षशिला येथील भीर टेकडे येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भीर टेकडी हे तक्षशिला पुरातत्व संकुलातील सर्वात प्राचीन वस्ती मानली जाते. कांस्य नाणी कुशन सम्राट वासुदेव यांची असून त्यावरती धार्मिक विविधतेचे प्रतीक असलेली देवी कोरलेली आहे. आणि लॅपिस लझुलीचा शोध प्राचीन गांधार प्रदेशाचे अफगाणिस्तानातील बदख्शांसह दूरवरच्या व्यापाराशी संबंध दर्शवतो. आणि कुशन काळ हा इसवी सन 1 ते 3 शतक. तक्षशिला हे बौद्ध शिक्षण, गंधार कला आणि व्यापार केंद्र म्हणून उत्कर्षाला पोहोचले होते. पुढील प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजे NTCA च्या माहितीनुसार 2025मध्ये भारतात किती वाघांचा मृत्यू नोंदवला गेला? पर्याय आहेत ए 126, बी 150, सी 166 आणि डी 182. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 166. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 2024मधील 126 मृत्यूंच्या तुलनेत 2025मध्ये वाघ मृत्यूंमध्ये 40ने वाढ झालेली आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक म्हणजे 55 वाघ मृत्यू नोंदवले गेले असून त्या पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक आहे, म्हणजे आपला क्रमांक दुसरा आहे. त्यानंतर भारतात 2022मध्ये वाघांची संख्या 3682 इतकी असून जगातील सुमारे 75% वाघ भारतात आढळतात. आणि वाढती वाघसंख्या, अधिवासावरील ताण आणि प्रदेशासाठी होणारे संघर्ष ही वाघ मृत्यूंची प्रमुख कारणे मानली जात आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 11. चीनचे हरिकेन 3000 हे कोणत्या प्रकारचे शस्त्र मांडले आहे? तर पर्याय आहेत ए लेझर आधारित एअर डिफेन्स सिस्टीम, बी आहे क्षेपणास्त्र आधारित ड्रोन विरोधी प्रणाली, सी आहे उच्च शक्ती मायक्रोवेव्ह शस्त्र आणि डी आहे इलेक्ट्रॉनिक जॅमिंग प्रणाली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उच्च शक्ती मायक्रोवेव्ह शस्त्र. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ही प्रणाली ड्रोनच्या इलेक्ट्रॉनिक घटकांचे कायमस्वरूपी नुकसान करून त्यांना निष्क्रिय करते. त्यामुळे ती हार्ड किल प्रणाली मानली जाते, हे त्याचं विशेष आहे. आणि प्रथम 2024मध्ये झुहाई एअर शोमध्ये याचे सादरीकरण करण्यात आले होते. महत्त्वाचा पॉईंट्स आहे. आणि पारंपरिक एअर डिफेन्सच्या तुलनेमध्ये ड्रोन स्वार्म्स ही मोठी लष्करी आव्हाने ठरत असून त्यासाठी डायरेक्टेड एनर्जी वेपन्स वापरण्यावरती चीनचा भर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12 आणि आजच्या आपल्या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सोमठाणा रेंजमध्ये अलीकडे कोणत्या पक्ष्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे? पर्याय आहेत ए भारतीय गरुड, बी भारतीय गिधाड, सी आहे सायबेरियन क्रेन आणि डी आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारतीय गिधाड. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सोमठाणा रेंजमध्ये 15 अतिसंकटग्रस्त भारतीय गिधाडांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. हे गिधाडे हरियाणातील पिंजोर येथील वल्टर कन्झर्वेशन ब्रीडिंग सेंटरमधून आणण्यात आलेली आहेत. आणि गिधाडांच्या हालचाली व जगण्यावरती लक्ष ठेवण्यासाठी GSM व उपग्रह ट्रॅकिंग उपकरणे बसवण्यात आलेली आहेत येथे. आणि भारतीय गिधाडांची संख्या घटण्याचे मुख्य कारण म्हणजे पशुधनावरती वापरण्यात येणाऱ्या डायक्लोफेनाक
औषधे आहेत, असं याचं कारण आहे. आजचे आपले 8 जानेवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि आपण लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.